नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज मी उठली आहे पहाटे 4 वाजता. आई आणि मी सोबतच उठलो कारण की आज आहे माझं एक शूट आणि त्याच्यासाठी आमची चाललेली आहे गडबड. आत्ता रेडी वगैरे झालेत. आत्ता बरोबर वाजले 5:15. आवरून वगैरे रेडी आहे. आता मला फक्त लोकेशनला जाऊन पोचायचं आहे. तर आईने सगळा स्वयंपाक, दादांचा नाश्ता, जेवण, पाणी, त्यासोबत मला पण खायला तिकडे शूटमध्ये शिरा करून घेतला आहे छानसा. तर आता चला तर मग निघूया शूटला. तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवते नेमकं शूट कशाचं आहे आणि काय आहे. तिथे गेल्यानंतर बघा. आता आईची खरं सांगू का, आईची तब्येत बरी नव्हती बरं का, पण आत्ता कुठं थोडं बरं वाटायला लागले. तरी थोडं बरं वाटायला लागले आणि मी लगेच तिला न्यायला लागले. तर असं द्या, कसं असतं शेवटी घरात राहून राहून पण आहे ना माणसाला असं दुखणं काय म्हणतात सारखं सारखं वाटत राहतं ना. म्हणून आता मी तिला घेऊन चालले. कुठे गेली आई? कुठे गेली? तिचा कान दुखत होता म्हणून आता कापूसच घेऊन आली ती. कान दुखतोय काय करू मग त्याच्यासाठी. आणि घरात राहून माणूस कंटिन्यू. आणि तिचं कसं आहे, फोन आमच्याकडे आहेत ना रील्स बघण्यासाठी, यूट्यूब बघण्यासाठी नाही आहेत. गुगलवरती सर्च करायचं कारण कशाने दुखतोय, काय झालंय, काय होतंय, हे अशी रिॲक्शन असते. टेन्शन म्हणजे हा मग ते अगो आहे की मग म्हणून काय तू काही पण सर्च करत बसली का? डॉक्टर आहेत की काय तू मनानेच डॉक्टर होती असं होतं. मग त्याच्यामुळे ना दादा मस्त आमचे घरात ते आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. तर चला आता मी कॅब बुक केली. डॅडी सोडायला येणार होते पण त्यांना परत घरी यावं लागेल म्हणून म्हणलं नको, आम्ही कॅबने जातो आणि कॅबनेच येतो. तर चलो. कुठं चाललंय ना पहिले ह्याची गडबड. चल लकू, लकू चल की नको. बाय पप्पा. सायलूची वेणी कोणीतरी पहिल्यांदा केसांना हात लावते. आहे माझ्याकडे बरी आहे. तर मी पोचले इथे 5:45 वाजता. 5:45 वाजल्यापासून आता किती वाजलं, 9:15 झाले. तोपर्यंत माझं मेकअप, ड्रेसअप हे सगळं, साडी घाललं, ज्वेलरी एवढं चालू होतं. आणि आता फायनली माझं शूट सुरू होतं. छान असं काय म्हणतो, ऊन पण आलेलं आहे. आता शूट झालेलं आहे म्हणजे चालू आहे, फक्त थोडं थोडं मध्ये मध्ये टेक घ्यायचं चालू आहे. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. कारण मी फर्स्ट टाईम असा पहिल्यांदा मेकअप केला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी पण नवीन आहे, माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे हा अनुभव. तर मी सकाळीच बोललो की आईची तब्येत काल बरी नव्हती तरीसुद्धा ती माझ्यासोबत शूटला आली आणि आत्ता पण तिची गडबड चालू. हे असं ठेवते तसं ठेवते. आणि सगळेच म्हणजे टीम पण खूप छान आहे. सगळे खूप छान सपोर्ट करतात. आणि मागच्या साईडला आपल्या सगळ्यांचे लाडके प्रज्योत दादा आहेत. आणि काय आता ते आलेच शूटला, त्यांनी वेळात वेळ काढून आला. तर थँक्यू सो मच त्यांना पण. ते आता येणार नाही आहेत व्हिडिओमध्ये कारण कुठलेलं असतात आमच्या व्हिडिओमध्ये यायला. एका व्हिडिओसाठी एवढी मोठी स्क्रिप्ट आहे आणि एवढी सगळी मेहनत आहे. नाही म्हटलं ना 40 किलो, माझ्याबद्दल 40 किलो म्हणजे 35 किलो आणि माझ्या अंगावरती जास्त 50 किलोचा भार आहे अक्षरशः. असं झालं मला. प्रवीण दादाला सांगा सोडायला. शूट चालू, मम्मीशी बोला. मम्मा मी कुठेही शूटला जाऊ द्या. याच म्हणजे पुढच्याच महिन्यातला सीन आहे. आज 1 वर्ष म्हणजे पुढच्या महिन्यात तो 1 वर्ष होईल आता. मी जेव्हा सुरतला गेले होते आणि लाईक लेहंगा घातला होता आणि खूप असा नवरीचा लुक दिसत होता. आणि आत्ता पण माझा जो लुक आहे नियर बाय नवरीचाच लुक आहे. आत्ता माझ्या लिटरली आता तुम्ही बघितलं व्हिडिओ कॉलवरती वडिलांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं आणि की मला म्हणलं छान दिसतेस. हास्य मुमेंट आपल्यासाठी खूप भारी असतं. कशी दिसते मी आई? खूप सुंदर दिसते खरं. हो, मेकअप जास्त नाही ना वाटत आहे मला. सोबर केलं, सुंदर केलं. फर्स्ट टाइम केला मी असं मेकअप वगैरे. मला कधी असं सवय नाही आहे पण ठीक आहे, पण छान वाटतंय. तर चलो आता मला सगळ्यांना इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे पण आमची एवढी गडबड चालू आहे ना
आणि त्यामध्ये आमचा जो व्हिडिओ चालू ना त्याच्यामध्ये आपली देवमाणूस मधली सरू आजी आलेली आहे सेम ॲज इट इज. तर चला आपण तिला पण भेटूयात. मला आता सरू आजी दाखवते प्रीमियम संग्रह. सरू आजी इकडे बघा जरा. ही आमची आजची शूटची आजी आहे, सरू आजी आहे. सेम चालताना ना तुम्ही बघा मग कळेल तुम्हाला. सगळा मेकअप हा जो आहे तो दादाने केलेला आहे. थँक्यू सो मच दादा, खूप छान केलाय. मी फर्स्ट टाइम मेकअप केला आणि तो पण दादाकडून केलाय. म्हणजे मी खूप घाबरत होते पण खूप छान झालं. खूप छान आवडलं ना खूप. ते महत्वाचं. आजी काठी घ्या आणि जरा एक असं नुसतं शॉर्ट मध्ये आगावपणा करता का? आगावपणा करता आला. ऍक्शन. बघण्यासाठी छोटे छोटे आमचे कार्यकर्ते पण थांबलेले आहेत. आजी असे आगे. तर आता ही पुण्याची सर्वांची आहे. तर ती पण हसते आणि मला पण हसवते पण उठा बसा. करना ही पडतं. पोटा पाण्यासाठी तर करा. फायनली आमचं शूट छान असं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर शाळेमध्ये मी कधी सुद्धा पनिशमेंट मला भेटलेली नाहीये. पण आज शूट करताना या दादानी उठा बस्या एवढं इतकं छान केलेलं आहे ना, काय बोलू दादा तुला. काहीच नको. चलो थँक्यू सो मच सगळ्यांना. आमचं शूट तर झालं. त्यानंतर आम्ही आलो दादाच्या स्टुडिओवरती. स्टुडिओचं नाव तर तुम्हाला दिसलं असेल. दादा तू सांग. अग्निश क्लिक्स. हां, तर सगळ्यांनी दादाच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचबरोबर दादा अग्नीच क्लिक असं का नाव ठेवलंस तू? रिझन? बिकॉज अग्नी इज फायर. ते तुम्हाला कामात ना कळेल. हां, आणि आता आपण दादाचा स्टुडिओ बघूया. खूप छान आहे. म्हणजे कसं आधी मला वाटलं की हा स्टुडिओ नॉर्मल सगळे आपल्याला माहिती असतात कशा असतात, पण हा स्टुडिओ जरा वेगळा आहे आणि काहीतरी खूपच वेगळा आहे. तर चला बघूया आपण. थँक्यू. हे भारी आहे झुंबर. ये ना, सांग ना काय काय तुझ्याकडे अँटिक्स. ओके, इकडनं सुरुवात. हां इन करायचं इकडनं आपण. हां असं येईल. करूयात ना. ये येतो. हां, ढोकळा वाटेल आणि हां. हा नंदी आहे. ओके. सो एक कास्यामध्ये हां. एका पायावर आहे. त्याची Yes. स्पेशालिटी म्हणजे ती आहे. हां ओके सो हे इट इज अ ट्रायबल आर्ट. ओके. ठीक आहे. काय तू कोणाकडून असा सल्ला घेतलास का त्याच कोपऱ्यात ठेवायचं किंवा काय असं? वास्तुशास्त्र नाही असं काही नाही. हां. फक्त मी कंपोज केलं गोष्टी. ओके 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 So, आणि हे सेकंड थिंग म्हणजे हे कोल्हापूरचे एक आर्टिस्ट आहेत. ओके. त्यांनी हे हँड पेंट केलेलं आहे. हे अजिंठाचे हां, हां. काही म्युरल्स आहेत. ओके. हां, मस्तच. दीज आर टोटली हँड पेंटेड. खूप छान आहे. माझ्याकडे मोस्टली तुम्हाला सगळ्या पेंटेड गोष्टी अँटिक्स. मिळतील. हां मी पाहिलं आता. अँटिक्स. हां हे भारी आहे काहीतरी. छान वाटतं, युनिक आहे. सो सेकंड थिंग, मला स्टुडिओची थीम जरा मॉडर्न आणि Okay. विंटेज हवी होती. हां सो मी विंटेज बटन सुद्धा ठेवले. आपली जी भारी जुने आहे. घरात आणि तेच वाड्यात दिसतात केलं का तुम्हाला. ओ नाईस. वाड्यामध्ये जसं लुक. हां, आणि हे पण हँड पेंटेड आहे. हे पण अजिंठातलं एक चित्र आहे. हे तू सगळं म्हणजे कुठून कुठून आणलंयस हां, की जमा तुला गिफ्ट केलंय. आहे? जमा केले. जमा केलंय का? बापरे. मग काय आहे प्राइस काय आहे याची? भरपूर महाग असेल हे. ते नाही सांगू शकत. का? अरे प्राइस तर पहिली सांग. कलेला किंमत नसते.
नाही पण तरी सुद्धा एक प्राइस अंदाज पण सांगू शकतो एवढं. गणपती बाप्पा मोरया. मला शिंपले शेल्स वगैरे आवडतात तर असे काही अँटिक बॉक्स वगैरे आहेत नाईस शिंपलेचे. नाईस नाईस नाईस. खूप छान वाटतंय तो बॉक्स. शिंपले तर दिसतील तुम्हाला कुठे सगळीकडे. कुठे येत इकडे गेलतास का? गोव्याला गेलतास की कुठे मी गेलता? सतत फिरत असतो आणि बीच म्हणजे एक जीव आहे दुसरं. मला सुद्धा सेम. अगेन हे कास्याची मूर्ती वाव, शिवाची ही खूप पण छान खूप आहे. अँटिक आहे. खूप छान आहे. उचलून बघितलंस तुला कळेल त्याची किती. हे क्रिस्टल्स आहे, नॅशनल क्रिस्टल्स आहे. माझ्याकडे याचं पण कलेक्शन आहे. आता इथे नाही आणलेलं शंख. हां, सगळी रॅन्डम लोकेशन बनली. म्हणजे की विकत घेतलंस की काही नाही, असं हे आपल्याला मी जमा natural? केलेलं. मी 7वीपासून हे करत होतो की क्रिस्टल जमा करायचो. तो इकडनं तिकडे डोंगरावर गेलो की खदानीतनं वगैरे असे कलेक्ट करायचं. शंख बनवून. माझ्याकडे शंखाचं पण एक वेगळं कलेक्शन आहे. हे काय, वाव. हे वायकिंग हेल्मेट आहे. खूप भारी. हे जुन्या काळामध्ये जास्त हा, use त्याच व्हायचं. टाईपचं आहे पूर्ण. घालपट नाही माझ्या hairstyle ला होईल आता घातलं अशी तर. वेळ आली. जागे हे पेंटेड पाणी अजून त्याचे मी काही केलेले शूट्स आहेत. हे कमर्शियल्स आहेत सगळे. हे आंबोबाई आहे. हे काय कमर्शियल. लवकरच माझा पण फोटो एक लागतो. नक्कीच, नक्कीच. दादा एक लाव माझा नक्कीच. साडीचा. आणि हे पण ॲक्च्युअल मध्ये विंटेज हे सांगू हे शिसम. मलाही भयंकर आवड आहे. अगेन शंख दिसतील तुला सगळीकडे. अरे गेले खूप असं मॉडर्न पण ठेवलं. ट्रॅडिशनल माझा सोल आहे आणि मॉडर्न सगळ्यांसाठी. आपण एका ह्याच्यामध्ये बसतोय का? Yes. त्यावेळेला साचा जो राहतो त्याच्यामध्ये बसू शकतो Right. आपण. इकडे पण तू बघशील ना तर सेम तोच एक कॉन्सेप्ट यूज केला आहे. पण मी एक ऑब्झर्व केलं ही तुझी वेस्टर्न साईड आहे आणि ही ट्रेडिशनल ट्रॅडिशनल साईड एक्झॅक्टली. माझी वर्किंग साईड पूर्ण ट्रॅडिशनल आणि ही थोडीशी अशी दिसण्यासाठी. मस्त वाटतं. छान आहे तुला हो. काय तशी पण देऊ शकते. स्टूल पण आहे. Three, two, one, start. Yes. तर आजचं शूट सगळं म्हणजे सगळी जबाबदारी ताईकडे होती. सगळं ताईने केलंय आणि हा ब्लाऊज, ही साडी, हे सगळं ताईचं. वस्त्रवेड ह्या ब्रँड आहे हा ताईचा. तर त्या म्हणजे की तिनेच सगळं स्टिच करून घेतली. ही साडी फक्त आधी मी आले होते त्या दिवशी तर तिने फक्त मला कापड दाखवलेलं. मला विश्वास बसत नव्हता याचं काय होणार आहे म्हणजे असा माझा प्रश्न होता. पण फायनली झालं. तुम्हाला पण कोणाला लग्नासाठी म्हणजे कशासाठी पण म्हणजे काही कुठला पण आपला ड्रेस ही अशी गोष्ट आहे की कुठल्याही सणाला लागते. आणि मुली अशा आहेत की कपाटात किती जरी भरलेलं असेल तरी आज माझ्याकडे ड्रेसच नाहीये घालायला असं असतं. सो तुम्ही नक्की या एक दिवस वस्त्रवेडला व्हिजिट करा. आणि त्याचा आपलीच ताई आहे त्यामुळे सगळं छान तुम्हाला करून देणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं खूप सारे ब्लाऊजची पण व्हरायटी आहे. रेंटवरती पण रेंटल आउटफिट आहेत. मेन आमचं आहे की कस्टमाइज आउटफिट. हा. तुम्ही या, तुमचं कोणताही फंक्शन असू द्या, आम्ही तुम्हाला 100% कस्टमाइज करून तुमचा फंक्शन बेस्ट बनवणार याची गॅरंटी आहे यावेळेला. सो सगळ्यांनी या. आणि मी तर येतच राहणार आहे कारण की आता माझा ब्लाऊजच मला इतका आवडला की माझं काय आता प्रेम माझं काय थांबेल आता ब्लाऊजवरती. तर चलो थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच तू आल्याबद्दल आणि एवढं छान शूट आणि खूप छान काहीतरी येणार आहे नवीन. हो स्टे ट्यून. बाय. तर तुम्ही म्हणत असाल काय चाललंय सायली तुझं सकाळपासून. तर काय सांगू सकाळच्या 4 वाजल्यापासून इतकी गडबड चालली आहे. आत्ता मी किती वाजता 2 वाजता घरात आले. त्यानंतर तो मेकअप, ती हेअरस्टाईल ते सगळं काढलं. अक्षरशः
मेकअप काढता काढता माझा 15 ते 20 मिनटं गेले. लय नव्हता तरी सुद्धा तो काढता काढता. आणि ते केसांना त्यांनी हेअरस्टाईल केलेली, त्यांनी ते स्प्रे थोडासा मारला होता, त्यांनी केस पूर्ण राहट झाले ते. आता परत आईकडून मग मी आपलं तेल लावून घेतलं. तेलमध्ये हे टाकलं होतं, कापूर टाकलं होतं 2 आणि छानसं असं तेल लावून घेतलं आणि माझ्या उतारात येऊन बसले. आता केस धुवून टाकणार आहे आणि असं होता. आणि त्याचबरोबर मी कशी दिसले हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटलं हे माझं शूट ते पण कमेंट करा. कारण की हे मी असं पहिल्यांदा शूट केलेलं आहे, मी आधी कधी केलेलं नाही आहे. त्यामुळे माझं सगळं फर्स्ट ट्राय होता असं म्हटलं तरी चालेल. आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या, नवीन होत्या माझ्यासाठी. त्यामुळे थोडंसं माझं पण असं माझी नेहमीची सवय, मला थोडं मी करते असं, पण आता हे जरा माझ्यासाठी वेगळं होतं, पण खूप भारी झालं. आणि त्याचबरोबर आज नेमकं माझं शूट आणि सोनूचं फेअरवेल होतं. आज आमच्या सोनाला कुठली पदवी भेटली फेअरवेलमध्ये बघायची का तुम्हाला? मिस्टर ब्लॉगर. मिस्टर ब्लॉगर ही पदवी भेटलेली आहे. आता लवकरच तो पण यूट्यूब चॅनल खोलेल, है ना? नाही खोललेला आहे, फक्त टाकायचा आम्हाला कंटाळा कंटाळा आहे. आणि आता त्याची 10वीच स्वतःच्यामुळं तो आता काय टाकणार नाही. 10वी झाल्यानंतरच त्याचे तो व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे की कधी मार्चमध्ये ना? हो. मार्चमध्ये टाकणार आहे. मार्च 20 पासून. हां 20 नंतर म्हणजे कारण की आता बघायचे का किती वाजलेत, ऑलमोस्ट हो का 4च वाजलेत, ऑलमोस्ट 4 वाजत आलेत. आणि मी रात्रीचे 1 वाजता झोपलेत आणि परत लगेच 4लाच जाग आली मला. आणि मग काय आवरायलाच सुरुवात. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलला जर काही नवीन असाल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ते मेन काम आहे. चलो, धन्यवाद. तुमचं प्रेम आशीर्वाद कायम माझ्यासोबत अशाच राहू द्या. धन्यवाद.